राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरातल्या इचलकरंजी इथं शंभू तीर्थाचा लोकार्पण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे आणि आपण बघू शकतो काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि या कार्यक्रमाची तयारी आता जवळपास पूर्ण झाली असल्याचं बघायला मिळते। आपण बघतोय कशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत हा सगळा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवशंभू प्रेमी जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने जमा होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। या कार्यक्रमासोबतच सांगलीमध्ये देखील आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर हे दोन कार्यक्रम संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुण्याला जाणार आहेत। त्या ठिकाणी देखील विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे तो होणार असल्याचं बघायला मिळतं आहे। त्यामुळे एकूणच महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची विकास कामांच्या उद्घाटनासाठीची धावपळ आहे ती आज दिवसभर पाहायला मिळणार आहे। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज दिवसभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा सगळा दौरा असणार आहे आणि पहिला कार्यक्रम जो इचलकरंजीमध्ये होणार आहे त्या इचलकरंजीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण बघू शकतो शिवशंभू प्रेमी जे आहेत ते मोठ्या संख्येने सकाळी या सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील ते नेमकं शिवशंभू प्रेमींना काय मार्गदर्शन करतात, संभाजी भिडे देखील या ठिकाणी आपलं वक्तव्य करणार आहेत, ते नेमकं काय बोलतात याकडे देखील लक्ष असणार आहे आणि त्यामुळे एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा हा पश्चिम महाराष्ट्र दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। म्हणजे सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, इचलकरंजी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।